नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्र राज्याचं हे सरकार कधी काळी म्हणजे आमचे जे देवाभाऊ आहेत हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि 2014च्या अगोदर फार मोठ्या मोठ्या अशा वल्गना करत होते की जसं अजित पवारांचा 72,000 कोटीचा घोटाळा, त्यांना जेलमध्ये टाकू, चक्की फिशिंग करू असं सांगत होते। त्याचबरोबर ते इन्फ्रास्ट्रक्चर कसं असावं याची विसंबूत मांडणी करत होते। त्यानंतर जे जे गुन्हेगार आहेत, जे जे भ्रष्टाचारी आहेत, या सर्वांना जेलमध्ये टाकू असं सांगणारे आज आमचे देवाभाऊ या सगळ्या प्रकरणाला पाठबळ देत आहेत मित्रांनो। म्हणजे देशामध्ये नव्हे, राज्यामध्ये जेवढे काय गुन्हेगारी कृत्य घडतायत, जेवढी काय प्रकरणं घडतायत, या सगळ्यांना देवाभाऊचं पाठबळ आहे। आणि यामुळं असं एकंदरीत म्हणता येईल, जर सरकार जर बदललं तर मात्र देवाभाऊवरती 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होतील। म्हणजे प्रत्येकच प्रकरणामध्ये देवाभाऊला इन्व्हॉल्व केलं जाईल की जसं अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण असेल, ती रोहित आर्या प्रकरण असेल, तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं 2014 साली सरकार आलं। साधारण 2 वर्षाचा अपवाद वगळता आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये। आणि या सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीसच आहेत आजपर्यंत तरी। तर या देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये एवढे गुन्हे घडलेले आहेत, एवढे मोठी मोठी प्रकरणं घडलेली आहेत की ते सांगता सांगता संध्याकाळ होईल एवढी प्रकरणं घडलेली आहेत मित्रांनो। त्यापैकी मोजकी अशी प्रकरणं म्हणजे 2014 साली जी भीमा कोरेगाव दंगल झाली मित्रांनो, या दंगलीचं आपण काय दंगलीमध्ये पाहिलं। भीमा कोरेगावचं जी ग्रामपंचायत आहे तिथं वडो बुद्रुक आहे, वडो बुद्रुकला ठराव झाला तिथं, म्हणजे जे आध्यात्मिक गुरु म्हटलं जातं, आपलं स्वयंघोषित हिंदुत्ववादी लोक म्हटलं जातं, ह्या हिंदुत्ववादी काही लोकांनी जाऊन तिथं संभाजी महाराजांच्या ट्रस्टचा आणि तिथं जे असणारे इतर वडो बुद्रुकमध्ये सिद्धनाथ महार त्यांच्या ट्रस्टचा वाद लावला आणि त्याच्यातून ते वाढत 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 रूपांतर ते ॲट्रॉसिटी पर्यंत गेलं, त्यानंतर दंगलीस पर्यंत गेलं। आणि भीमा कोरेगाव या ठिकाणी प्रचंड अशी मोठी दंगल झाली। या दंगलीमध्ये जी दंगलीची चौकशी आहे ती अद्याप सुरू आहे। ज्यावेळेस 2022 मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झालं होतं त्यावेळेस त्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती आणि लगेच देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून ते केंद्रीय गृहमंत्र्याकडे म्हणजे केंद्राकडे तो तपास वर्ग केलेला आहे। तर मित्रांनो, ज्यावेळेस केंद्रातलं सरकार बदलेल त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीसांना त्या प्रकरणामध्ये अटकच होऊ शकते, नावच त्यांचं येणार। अशी अनेक प्रकरणं आहेत सांगायचं म्हणजे की त्या कार्यकाळामध्ये सुद्धा 2014 आणि 2019चा जो कार्यकाळ आहे या कार्यकाळामध्ये सुद्धा अनेक अशी मोठमोठी प्रकरणं घडलेली आहेत की ज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव येऊ शकतं। तसंच जर आपण पुढे गेलो 2019 ते 22 पर्यंत, म्हणजे निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार होतं मधल्या काळामध्ये, त्यानंतर 2.5 वर्ष सुद्धा पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री होते। त्या कार्यकाळामध्ये सुद्धा अनेक प्रकरणं, गंभीर प्रकरणं घडलेली आहेत आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं नाव येऊ शकतं। तसंच जे जमिनींची जी प्रकरणं आहेत, जमिनींवरती कब्जे केलेले म्हणजे भूखंड घोटाळे, या भूखंड घोटाळ्यांमध्ये सुद्धा देवाभाऊचं नाव येऊ शकतं। तसंच राज्यावरती जे 9.5 लाख कोटीचा आता जवळपास बोजा झालेला आहे, हा 9.5 लाख कोटीचा बोजा कसा झाला, काय झाला, याचे पैसे कुठे गेले, म्हणजे ज्या वेळेस राज्याचं आणि केंद्रातलं सरकार बदलेल त्यावेळेस त्याची श्वेतपत्रिका काढली जाईल की बाबा एवढा पैसे, एवढे महाराष्ट्राचं हे पैसा गेला कुठं। त्यातच महाराष्ट्रामधला जो
17 कारखाने ज्यांनी चालवायला घेतलेला आहे तो ओंकार ग्रुप बोत्रे पाटलाचा, ते कधी काळी हार्डवेअरच्या दुकानामध्ये हार्डवेअर चालवणारा माणूस, नट बोल्ट विकणारा माणूस आज 17 कारखान्याचा मालक झालेला आहे ना. हा पैसा कुणाचा आहे ही देखील आता सध्या जोरात चर्चा. म्हणजे जे जे काही घडतंय ते रोजची रोज त्याची टिप्पणी केली जाते आणि हे सगळं आज नाही उद्या सरकार बदलत असतं आणि बदलल्यानंतर हे सगळं बाहेर पडेल मित्रांनो. आता आपण 2024ला जर वळालो तर या कालखंडात किंवा ह्याच्या अगोदर सुद्धा बघा एकनाथ शिंदे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, जमीन घोटाळ्याचे आरोप संजय शिरसाट यांच्यावरती आहेत. म्हणजे हे प्रकरणामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं नाव येऊ शकतं जमीन घोटाळ्यामध्ये, जसं सिडकोच्या त्या ठिकाणची जमीन असेल किंवा त्यानंतर उदय सामंत यांचा घोटाळा असेल, त्यानंतर योगेश कदम यांचं जे डान्स बार मुंबईमध्ये होतं हे डान्स बारचं प्रकरण, म्हणजे डान्स बार हे ज्योती कदम यांच्या नावाने होतं, योगेश कदमांच्या आईच्या. हे सुद्धा प्रकरण दडपलं म्हणून त्यामध्ये सुद्धा गृहमंत्री जबाबदार असतात आणि गृहमंत्र्याला त्यामध्ये सुद्धा गोवलं जाऊ शकतं. तसंच प्रताप सरनाईक ह्यांचे देखील अनेक घोटाळे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा गृहमंत्री, जबाबदार मुख्यमंत्री म्हणून ह्या घटनेमध्ये सुद्धा त्यांचं नाव गोवलं जाऊ शकतं. तसंच नाशिक मधला जमीन घोटाळा असेल, लातूर मधला जमीन घोटाळा असेल, महाराष्ट्रामध्ये जिथं घोटाळे झालेले आहेत त्या सगळ्या घोटाळ्यांमध्ये राज्याचा मुख्यमंत्री हा जबाबदार असतो आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला जबाबदार धरलं जाईल. उद्या कदाचित पार्थ पवार यांचा जो जमीन घोटाळा आहे यामध्ये सुद्धा त्यांचं नाव येऊ शकतं. पार्थ पवारला बाजूला केलं जाऊ शकतं का तर दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे. शरद पवार आणि अजित पवार हे एकच आहेत, कुटुंब म्हणून सगळे एकच आहे. फक्त आणि फक्त स्वतःच्या प्रॉपर्ट्या संपत्त्या वाचवण्यासाठी ते भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत. आज भारतीय जनता पक्षाची किंवा एकनाथ शिंदे गटाची भारतीय जनता पक्षाला गरज नाही आणि नव्हतीही कधी, परंतु त्यांनी असं केलेलं आहे की गरज नसताना सुद्धा हे सगळे भ्रष्टाचारी मंडळी सगळे भाजपामध्ये घेतलेले आहेत आणि त्यांना वॉशिंग मशीन मध्ये घालून स्वच्छ धुवून काढलेलं आहे. आता ह्यांची जेवढी प्रकरणं आहेत या सगळ्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना गोवलं जाईल. येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला हेच सगळं दिसल. सरकार बदलल्यानंतरच हे सगळा विषय आहे. सरकार जेव्हा पण बदलेल तेव्हा ह्या सगळ्यांना पळताभुई थोडी होईल मित्रांनो. ज्या अजित पवारांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस म्हणत होते की ज्यांनी 72,000 कोटींचा घोटाळा केला त्यांना आम्ही सरकारमध्ये कधीही घेणार नाही, त्याचबरोबर ज्यांनी महाराष्ट्र राज्याची वाट लावली, राज्य दिवाळखोरीत काढलं, राज्यामध्ये भ्रष्टाचाराचा आलेख वाढत चाललेला आहे असं जे म्हणत होते देवेंद्र फडणवीस, आज त्यांच्यावरतीच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत आहेत. ज्या नेत्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यालाच पक्षामध्ये घेतलं गेलं आणि अशीच काय कारण आहेत. जसं की आता बघा फलटणचं प्रकरण आहे, त्या संपदा मुंडे जी आत्महत्या झाली या प्रकरणात सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी तिथं जाऊन या सगळ्या लोकांचं पाठराखण केली आणि तो सुद्धा ठपका त्यांच्यावरती ठेवला जाऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये. आणि ह्या अशा प्रकरणामध्ये सुद्धा अटक होऊ शकते की एक महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, जबाबदार मुख्यमंत्री गुन्हेगारांना कशा पद्धतीनं पाठीशी घालतो आणि फक्त सांगितलं जातं की कोणालाही सोडलं जाणार नाही, कोणाचीही गय केली जाणार नाही, कोणालाही त्यातून मुक्तता मिळणार नाही, सगळ्यांवरती कारवाई केली जाईल असं सांगितलं जातं. परंतु त्याच्यावरती काहीही होत नाही. जसे की आपण पुण्यातलं सुद्धा जैन बोर्डिंगचं उत्तम उदाहरण पाहिलं की जैन बोर्डिंगची जमीन सुद्धा जे मुरलीधर मोहोळ आहेत यांनी कशा पद्धतीनं बळकवली होती, त्यांच्यावरती साधा गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही. ह्या सगळ्या गोष्टी दडपण्याचं काम हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊंनी केलेलं आहे. त्याचबरोबर नगरमध्ये सुद्धा जैन समाजाच्या बोर्डिंगची जागा तिथं सुद्धा बळकवण्यात आलेली आहे. यवत या ठिकाणी दंगल झालेली होती. हे सगळी प्रकरणं
निलेश राणे असतील, नितेश राणे असतील, यांचे जे वादग्रस्त वक्तव्य आहेत जसे की पोलिसांबाबत असतील किंवा मुस्लिम समाजाबाबत असतील, या सगळ्यांना पाठिंबा दिला, पाठबळ दिलं म्हणून सुद्धा फडणवीस यांच्यावरती कारवाई होऊ शकते. म्हणजे जे जे प्रकरणं घडलेली आहेत महाराष्ट्रामध्ये, हजारो प्रकरणं घडलेले आहेत, या सगळ्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्यांना दोषी धरलं जातं. म्हणजे आमचे देवाभाऊ जे आहेत हे अनेक प्रकरणांमध्ये येतील. म्हणजे कोणचं प्रकरण असू द्या, त्या ठिकाणी देवाभाऊ आमचे समर्थन करतात आणि त्या समर्थनामुळे त्यांच्यावरती सुद्धा येणाऱ्या काही काळामध्ये सरकार बदलल्यानंतर कारवाई होऊ शकते मित्रांनो. म्हणजे मी जे सांगितलं की अजून असे अनेक विषय आहेत, मुंबईमधले असतील, मुंबईच्या बाहेरचे असतील, ठाण्याचे असतील, नागपूरचे असतील, ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारांचं समर्थन केलंय त्या त्या ठिकाणी त्यांना अडचण येऊ शकते. आणि हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईल आणि येणाऱ्या काळामध्ये दिसेल. ज्या वेळेस माणूस अडचणीत येतो तेव्हाच त्याला कळतं की आपण काय काय उद्योग केलेले आहेत, आपण कोणाकोणाला पाठीशी घातलं. त्याहून दुसरी गोष्ट अशी सांगतो मित्रांनो की ज्या वेळेस सरकार बदलेल त्यावेळेस ज्या ज्या लोकांना त्रास दिलेला आहे, जसं अजित पवार असतील, हसन मुश्रीफ असतील, हे सगळेजण मिळून फडणवीसांवरती कटकारस्थान करतील आणि त्यांना जेलमध्ये घालण्याचं काम करतील. हेच सगळे आज जे विखे पाटील असतील, अजित पवार असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा हे इतर पक्षाची लोक सुद्धा म्हणतील की बाबा देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला खूप छळलेलं आहे, आपल्याला खूप त्रास दिलेला आहे त्या काळामध्ये, मग आता ह्यांना सुद्धा त्रास दिला पाहिजे असं म्हणून देवाभाऊला जेवढं अडचणीत आणता येईल तेवढं अडचणीत आणण्याचं काम ही सगळी मंडळी करतील मित्रांनो. आपण ह्या गोष्टी बारकाईने लक्षात आणल्या पाहिजे. जे जे पेरलं जातं तेच पुन्हा उगवलं जातं, असंच काहीच चित्र देवाभाऊच्या बाबतीत घडल असं आपल्याला दिसते. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.